इचलकरंजी महानगरपालिका परिवहन समितीच्या सभापती सौ अरुणा प्रमोद बचाटे वहिनी यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आपल्या नेतृत्वातून इचलकरंजी शहराच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला नवी दिशा, वेग आणि विकासाची नवी ओळख लाभो। उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख समृद्धी आणि जनसेवेच्या प्रत्येक कार्यात निरंतर यश लाभावे हीच सदिच्छा शुभेच्छुक युवा ग्रुप व प्रमोद बचाटे मित्र परिवार इचलकरंजी। नमस्कार, जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। इचलकरंजी महापालिकेच्या दारातच भरली शाळा। शिक्षक आमरण उपोषणावर इचलकरंजी प्रभाग क्रमांक 15 मधील जुना चंदूर रोड बर्गेमळा परिसरातील न्यू विजन हायस्कूल समोरील रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात आज शिक्षकांनी इचलकरंजी महानगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। भुयारी गटाराच्या कामासाठी खोदलेला रस्ता अद्याप दुरुस्त करण्यात आलेला नसल्याने रस्त्यावर पाणी साचत आहे। त्यामुळे चिखल, खड्डे, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि अपघाताचा धोका निर्माण झाला असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या समस्येबाबत शिक्षकांनी वारंवार महानगरपालिका प्रशासनाकडे लेखी तक्रारी व निवेदने दिली, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। अखेर संतप्त शिक्षकांनी महापालिकेच्या दारातच शाळा भरवत आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला। या आंदोलनाला परिसरातील नागरिक व पालक वर्गानेही पाठिंबा दिला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने तात्काळ रस्ता दुरुस्तीचे आदेश द्यावेत अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे। दरम्यान बेशिस्त प्रशासन आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। प्राध्यापक गंगाधर श्रीमंत माळी, ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू विजन विद्यामंदिरचा संस्थापक अध्यक्ष। इचलकरंजी महानगरपालिकेच्या गलतान कारभारामुळे भुयारी गटारचं काम शाळेपिशीच अधुरं ठेवून या पावसाळ्यामध्ये तिथं पाणी साचून मुलांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे। 15 दिवसापूर्वी आम्ही कागदी होड्या सोडून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, तरी महानगरपालिकेनं अजूनही लक्ष दिलं नसल्यामुळं अजून तो रस्ता झालेला नाही आहे आणि ते तात्काळ करावा यासाठी आम्ही पुढील नियोजन करत आहोत। आमरण उपोषणासाठी मी स्वतः पालक व शिक्षक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। फक्त विद्यार्थी प्राथमिक स्वरूपामध्ये आज या ठिकाणी आम्हाला भेट द्यायला आलेले आहेत। नगरपालिकेने लवकरात लवकर आमचा हा रोड करून द्यावा, अन्यथा आमच्या मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही तुमच्यावर दाखल करण्यास विचार करत आहोत। धन्यवाद।